नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची सात्विक आणि पौष्टिक विना लसूण कांद्याची भाजी। चला तर मग आपल्या शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पटकन बघून घेऊ। मी 250 ग्राम शेंगा धुवून त्याची साल काढून चिरून ठेवलेले आहेत। त्यात काय काय मसाला लागते ते बघून घेऊ। 1 वाटी खोबरं, सुकं खोबरं आहे, त्याचे काप करून घेतले आहेत। 1 वाटी शेंगदाणे, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच धने, थोडंसं आलं आणि 1 हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता, हळद, मीठ चवीनुसार तिखट, थोडासा गरम मसाला, फोडणीसाठी मोहरी, 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक, आणि फोडणीसाठी तेल आणि थोडंसं चिमूटभर हिंग। चला तर आपल्या फोडणीला सुरुवात करूया। मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। त्याच्यात आता आपण आपलं सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेणार आहोत। थोडंसं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे। याच्यात थोडंसं आपण तेल ॲड करणार आहोत। तेलामुळे लवकर भाजला जाते मसाला। आता आपलं याची फ्लेम लो करून याच्यातच आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे थोडेसे हलक्या लाल करेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मसाला भाजताना गॅसची फ्लेम लोच राहू द्यायची। याच्यातच आता आपण थोडंसं 1 चम्मच जिरं, 1 चम्मच धने आणि 1 हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचे तुकडे हे सगळं भाजून घेणार आहोत। आपले मसाले आता चांगले भाजलेले आहेत। याला एक आता प्लेटमध्ये काढून घेऊन थंड झाल्यावर याला मिक्सरमध्ये फिरवून एक पेस्ट तयार करून घेणार आहोत। आपण भाजून घेतलेला मसाला मी एका प्लेटमध्ये थंड काढून घेतलेला आहे। तोपर्यंत आपण शेंगा शिजवण्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यात 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। तुम्हाला भाजीत कितपत पाणी लागते तेवढं पाणी टाकून पाण्याला थोडं गरम झाल्यावर त्याच्यात थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ आणि थोडी किंचित हळद टाकून आपल्याला या शेंगा 50 ते 60% शिजून घ्यायच्या आहेत। खतखतून अशा उकळीपर्यंत चांगल्या याला शिजून घेऊ। शेंगा शिजेपर्यंत आपण मसाला काढून घेणार आहोत। आता याला गॅसच्या फुल फ्लेमवर असे 5 ते 6 मिनिटापर्यंत शिजू द्यायचे आहेत। तोपर्यंत आपण मसाला काढून घेणार। आता आपला भाजलेला मसाला मिक्सरमधून फाईन पेस्ट काढून घेतलेली आहे, बघू शकता। आणि आपल्या शेंगा शिजायला शेंगा अशा दाबून बघायच्या, फुटत असतील तर शिजवायचं बघायचं। बघू शकता आपल्या आता 50 ते 60% शेंगा शिजलेल्या आहेत। आता त्यानंतर आपण आता फोडणीसाठी गॅसवर एक कढई गरम झाल्यानंतर फोडणीसाठी तेल साधारणतः 2 ते 3 चम्मच तेल आहे। तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल तर तेल कमी जास्त करू शकता।
आपलं तेल आता चांगल्या प्रमाणे गरम झालं आणि मोहरी सुद्धा तडतडलेली आहे. त्याच्यात आपण आता चिमूटभर हिंग आणि लगेचच हिंग परतल्यानं आपला काढलेला मसाला घालणार आहोत. मसाला तेलात मिक्स करून घेऊ. मसाल्याला असंच आपण 1 ते 2 मिनिटं शिजून घेणार आहोत. तुम्ही माझी रेसिपी बघत असाल, व्हिडिओ बघत असाल, मी नेहमी लोखंडाच्या कढईतच भाज्या करते, कारण लोखंडाची भांडी आपल्या शरीराला चांगली राहतात. लोखंडामधून आपल्या शरीराला आयरन भेटते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या स्वयंपाकात लोखंडाच्या भांड्याचा वापर करावा. गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवून घेणार आहोत. त्यामुळे आपला मसाला लवकर शिजण्यास मदत होईल. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता याच्यात कढीपत्ता घालून घेतलेला आहे. कढीपत्ता सुद्धा 1 ते 2 मिनिट परतून घेणार आहोत. कढीपत्ता परतल्यानंतर याच्यात आपण थोडीशी हळद, आपण शेंगा शिजताना हळद घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट, तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट घालू शकता. अर्धा चमच गरम मसाला. हे सगळे मसाले मिक्स करून घेऊ. आता आपण हे मसाले मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून याच्यात आपला बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. आता या टोमॅटोला थोडंसं परतून मिक्स करून याला मऊसूत शिजण्यासाठी याच्यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून याला चांगल्या शिजून घेणार आहोत. आता आपण झाकण काढून बघून घेऊया आपले टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहेत की नाही ते. आपले टोमॅटो अजून सॉफ्ट झालेले नाहीत. थोडंसं अजून 1 मिनिट परतून घेऊ त्याला तेलामध्ये. त्यामुळे आपले टोमॅटो मऊसूत शिजतील. याच्यातच आता आपण थोडीशी कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. आपल्या थोडंसं टोमॅटो कच्चा आहे, त्याच्यामुळे आपण याच्यात थोडंसं 1 ते 2 चमच पाणी ॲड करून त्याला मऊसूत शिजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान प्रकारे शिजलेला आहे. आपल्या मसाल्याने आता तेल सोडलेलं आहे आणि टोमॅटो सुद्धा मऊसूत शिजलेले आहे. याच्यात आता आपण शिजून घेतलेल्या शेंगा घालून घेणार आहोत. शेंगा घालून याला आपण चांगलं एकजीव करून घेऊया.
असा छान असा सुगंध आपल्या भाजीतून येत आहे. चवीला ही भाजी खूप छान लागते. आणि शेवग्याच्या शेंगामध्ये आपल्याला भरपूर विटॅमिन्स भेटतात. त्याच्यामुळं कॅल्शियम, प्रोटीन, फायबर्स वगैरे खूप विटॅमिन्स राहतात. त्याच्यामुळे आपण आपल्या जेवणात आवश्यक याला समावेश करावा. आता आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं. आपल्याला जितपत आपल्या भाजीत रसा पाहिजे तितकं आपण पाणी घालून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे तेवढं पाणी घालू शकता बघा. आणि शेवटी आता थोडंसं मीठ. आधी आपण शेंगा उकळवताना मीठ आणि हळद घातलेली होती, त्यामुळे आपल्याला मीठ बरोबर थोडं कमीच घालायचं आहे चवीनुसार. आणि याला आता मिक्स करून आपण थोडंसं 4 ते 5 मिनिटं शिजून घेणार आहोत. आता बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, आपल्या भाजीला छान अशी खदखदून उकळी आलेली आहे. बघू, चेक करून घेऊयात आपल्या शेंगा चांगल्या शिजल्यात की नाही. अशा शेंगा चम्मचने दाबून बघायच्या. बघा, तुटायला शेंगा म्हणजे ही भाजी शिजलेली आहे. आता या गॅस बंद करून आपण एका डिशमध्ये ही भाजी काढून घेणार आहोत. मी आपली तयार झालेली शेवग्याची भाजी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला. आणि बिना कांदा लसणाची सात्विक अशी ही डिश तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून एकदा सांगा.